आज आपण हॉटेल स्टाईल चमचमीत छोले भटुरेची रेसिपी करणार आहोत. त्यासाठी इथे मी एका ताटात 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण अर्धा कप बारीक रवा टाकणार आहोत. रवा टाकल्यामुळे आपले भटुरे छान खुसखुशीत असे तयार होतात. त्यामध्ये इथे मी अर्धा कप घट्ट दही टाकलेलं आहे. आता त्यामध्ये मी इथे अर्धा चमचा साखर टाकले. साखरेमुळे आपल्या भटुऱ्यांना छान असा रंग येतो. अर्धा चमचा इथे मी बेकिंग पावडर आणि पाव चमचा खाण्याचा सोडा टाकलेला आहे. आता यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि सर्व जिन्नस हातानेच एकजीव करून घ्यायचे. दह्यामध्ये पाण्याचा अंश असतो, त्यामुळे आधी दही पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला भटुरे कमी तेलकट करायचे असतील तर पीठ इथे आपल्याला एकदम घट्ट असं मळून घ्यायचं आहे. इथे मी अगदी पाववाटी पाण्याचा वापर करून छान असा पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे. आता हे पीठ आहे ते चांगलं मळून घेतलेलं आहे. आता एक 10 मिनटं मी असंच हे ठेवणार आहे. इथे मी 1 कप छोले रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले होते. छोले भिजत घातलेले असताना त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचे, त्यामुळे आपले छोले छान मऊ असे भिजतात. इथे एक मसाला करणार आहोत. त्यासाठी कढईत मी 1 पळीत तेल गरम केलं. त्यामध्ये 2 चमचे धने, 1 हिरवी विलायची, 2 तमालपत्र, 4 लवंगा, 1 हिरवी मसाला विलायची टाकलेली आहे. हे सर्व मसाले छान परतून घेतले. त्यानंतर 2 मध्यम आकाराचे उभे चिरलेले कांदे त्यामध्ये टाकले. इथे आपला कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत तेलामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे. जास्त कांदा आपल्याला इथे करपवायचा नाही. फक्त थोडासा रंग बदलला की त्यामध्ये आपण 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतलेला आहे. तो यामध्ये 1 मिनिटभर छान असा परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये आता मी इथे 2 चमचे कसुरी मेथी टाकणार आहे. हॉटेल स्टाईल भाज्यांमध्ये कसुरी मेथीचा वापर केला जातो, त्यामुळे त्यांची चव छान लागते. इथे आपण 2 मध्यम आकाराचे टोमॅटो मोठ्या आकारामध्ये चिरून घेतलेले आहेत. इथे 2 मिनिट सर्व मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत. मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला आणि पाणी न करता त्याचे बारीक असे वाटण करून घेतलेले आहे. इथे आपण कुकरमध्ये भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी कुकरमध्ये 3 पळी तेल गरम केलं आणि त्यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते वाटण आपण छान असं तेलात परतून घेणार आहोत. आपण या वाटणातील सर्व जिन्नस चांगले भाजून घेतलेले होते, तरी पण आपण 1-2-3 मिनटं छान असं वाटण इथे परतून घेणार आहोत. वाटणाला तेल चांगलं सुटून द्यायचं. 2-3 मिनटं अगदी मंद आचेवर हे मी वाटण छान असं परतून घेतलेलं आहे. हॉटेल स्टाईल भाज्यांमध्ये अशा प्रकारे ग्रेव्हीचा वापर केला जातो. या प्रकारे ग्रेव्ही बनवून तुम्ही यापासून अनेक भाज्या बनवू शकता. तुम्ही मशरूम मसाला, आलू मटर, पनीर मसाला याप्रमाणे अनेक भाज्या तुम्ही या ग्रेव्हीपासून करू शकता. इथे मी 2 चमचे रोजच्या वापरातील लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेले आहे. आता हे मसाले देखील आपण यामध्ये छान असे तेल सुटेपर्यंत 1-2 मिनटं परतून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता आपले मसाले आणि वाटण छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण जे छोले भिजवून घेतलेले होते ते छोले मी यामध्ये टाकून घेणार आहे. इथे थोडीशी बारीक कोथिंबीर टाकली आणि ती देखील आपण 1 मिनिटभर इथे परतून घेतलेली आहे. यानंतर आपण आता यामध्ये छोले टाकणार आहोत. इथे चांगले तेल सुटेपर्यंत मसाले परतलेले आहेत. त्यामध्ये जी कोथिंबीर टाकली होती ते देखील यामध्ये परतून घेतलेली आहे. आता इथे छोले टाकलेले आहेत. 1 मिनिटभर छोले छान असे मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे. इथे तुम्ही बघू शकता मसाले आणि छोले छान असे मी इथे परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण गरजेप्रमाणे पाणी ओतून घेणार आहोत. तुम्हाला जशी पातळ भाजी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी ओतू शकता. मी यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकणार आहे. इथे आपल्या 1.5 ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे. तुम्हाला जर भाजी जास्त पातळ हवी असेल किंवा घट्ट हवी असेल, ज्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण इथे कमी अधिक करू शकता. आता इथे मी 1.5 ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे आणि याच्या मी इथे 4 शिट्ट्या काढून घेणार आहे.
तुमच्या कुकरला ज्याप्रमाणे शिट्ट्या लागत असतील छोले शिजण्यासाठी त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आता इथे आपला पिठाचा गोळा छान असा भिजलेला आहे. आता आपण याचे भटुरे लाटून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता की मी याप्रमाणे हातावर त्याचे गोल गोल असे गोळे तयार करून घेतलेले आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे लहान मोठे बनवायचे असतील त्या आकाराचे गोळे तुम्ही इथे तयार करून घेऊ शकता. इथे एक गोळा मी तयार करून घेतलेला आहे. इथे आपण तेल किंवा पीठ काही लावायची गरज लागत नाही, कारण आपण पीठ छान असं घट्ट मळून घेतलेलं आहे. इथे आपल्याला तुम्ही असं अंडाकार लाटून घेऊ शकता किंवा गोल पुरीप्रमाणे जरी लाटून घेतलं तरी देखील चालेल. इथे कढईमध्ये तेल छान कडकडीत धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. त्यामुळे आपले भटुरे छान असे फुलले जातात, मस्त क्रिस्पी असे तयार होतात. इथे तुम्ही बघू शकता आपला भटुरा छान असा क्रिस्पी फुललेला आहे. आता याचप्रमाणे आलटीपलटी करत करत आपण एक 2 ते 3 मिनिटे छान असं तेलामध्ये तळून घेणार आहोत. इथे याचप्रमाणे मी सर्व भटुरे तयार करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अगदी घरच्या साहित्यामध्ये घरच्या घरी छान असे भटुरे आपण तयार करू शकतो. हा भटुरा अगदी विकतच्या सारखा छान असा फुललेला आहे. इथे आपले सर्व भटुरे मी याचप्रमाणे करून घेणार आहे. आपली इथे भाजी देखील तयार झालेली आहे. आता ती भाजी शिजले का नाही ती चेक करून घ्यायची. आता त्यामध्ये वरून मी 1 चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे, त्यामुळे भाजीची चव अप्रतिम लागते. इथे आपली भाजी